लग्नातून परत येताना गाडीत नेमकं आम्ही काय येळी चालू केली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राम राम मंडळी, आता भाऊच्या लग्नात जायचं म्हटल्यावर सकाळी सकाळीच रेडी व्हावं लागते, तर बाहेर आलो नाही तर आता कैकलाच दिसला. सवेरे सवेरे मनुष्य आलो तिकडे गाडीजवळ आलो नाही तर सगळीच मंडळी जमा झाली. बस त्या राहुल किती फटकन आंघोळ करून आला तुम्हाला काय सांगा, 2 मिनिटात तडी हजर झाला. हा पाहून घ्या मोठा राहुल ठेकेदार. मग गप्पा गोष्टी न करता करता आम्ही फटकन आमची गाडी काढली. आता तुम्ही विचारात पडा असेल की राहुल आणि शिवम कुठे आहे, त्याचं गेले दुसऱ्या गाडी. त्या दोघांना काही काम होतं तर जा म्हणे, आम्ही मागून आलो. मग डायरेक्ट नेर फाट्यावर आलो. बघ इथं आल्यानंतर मस्तपैकी पोट भरून नाश्ता वगैरे केला. तितक्यात अंकित काय म्हणते, अरे आता नाश्ता केला म्हणे भरपेट, आता युराली एकची आठवण, तिच्यासाठी एक गाणं म्हणतो म्हणे. मॅथलं म्हण बा. छोड़ के ऐसे हाल में जो तुम जाओगे, कहता हूँ जान बहुत पछताओगे. पिंदोळमध्ये आल्यानंतर असं होईन का, राहुलनं कोणाची घड्याळ घेतली नसेल, घेतली बा आता कोणाची घेतली असं म्हटलं नाही ते तितक्यात फोन लावला भाऊनं. हेलो तुरंत कॉल कर. हाँ भाई सुन ना, सामान लेके पहुंच. आणि त्या गावात फटाके फोडायला मना करत जस, पण त्याला माहित नाही आम्ही इथून डोंगरगावचे खिलाडी आहे. आणि एवढं ऊन तपत जितक्या त्याचा डान्स चालू होता बा. मी तर काही नाचलो नाही, पण बाकी सगळीच मंडळी नरद्यावर घेऊन घेऊन नाचले. पण आणि लग्न लावता खेपे फोटोग्राफर एवढे मदत येत जात की काय सांगा. एवढी जोर आली की डायरेक्ट स्टेजवरच गेलं बा. त्याचा व्हिडिओ वगैरे काढला आणि भत्ता मारला. आता आपल्या लवची प्लेलिस्ट लावून निघालो बा आम्ही घरी जाण्यासाठी. निंबा पाट्यावर पुस्तक आहे. लव म्हणे मा ऐकून निंबू शरबत तर दूर राहिले, त्यानं थंड पाणी तर नाही पाजलं. आणि आपला दिलदार व्यक्ती म्हणजे अंकित मांजरे, मग त्यानं रस वगैरे पाजला आणि गाडीत आलं नाही तर झालं ना बा. लवची दादागिरी सोडून जो शर्ट काढीन नाही म्हणे त्याचं शर्ट फाडून टाकलं जाईल. मग काय सगळे धाकानं तर सगळ्यांनी शर्ट काढून टाकले बा.